कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनचा वाद चिघळला होता, मात्र आता राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करत आहे आणि मार्ग काढत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आहेत। सर, खरं तर अनेक आंदोलनं झाली, वाद चिघळला होता, तुम्ही स्वतः बैठक घेतलेली आहेत, आता सरकार मध्यस्थ करते, काय नेमका प्रयत्न सुरू आहे? यामध्ये आपल्याला माहीतच आहे की कल्याणमध्ये जो विषय निर्माण झालेला होता त्यामध्ये एक फ्लायओव्हर जो आहे वाल्दुनी एरियामधला, तिथे बुद्धभूमी फाउंडेशन नावाची एक संस्था आहे आणि तिथे बौद्ध धम्मगुरू जे आहेत हे त्याचे अध्यक्ष आहेत। त्यांची जी आजूबाजूला जो परिसर आहे त्या जागेवरून फ्लायओव्हर जात आहे आणि त्याच्यामधून थोडासा वाद निर्माण झालेला होता। त्याकरिता मग स्वतः तिथले सन्माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार महोदय आहेत, आमदार महोदय आहेत आणि स्वतः बुद्धभूमी फाउंडेशन या सर्वांना माननीय मंत्री महोदय सामाजिक न्याय यांनी इथे बोलावलं होतं। त्यांची मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमधून एक चांगला तोडगा सगळ्यांना त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सेंटर जे आहे, म्हणजे बोधगयामध्ये ज्या प्रकारचं महाबोधी विहार आहे त्या प्रकारचं एक बुद्धिस्ट सर्किट केंद्र एक जे या ठिकाणी निर्माण व्हावं, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जे आहे ते व्हावं, डिजिटल लायब्ररी व्हावी, हॉस्टेल त्या ठिकाणी व्हावं, कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी व्हावं, अशी मागणी जी आहे ती लोकप्रतिनिधींकडूनही आणि बुद्धभूमी फाउंडेशन यांच्याकडून आलेली आहे। तो विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये येत असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्याच्यावरही खूप चांगली चर्चा झाली आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे बंतेजी आहेत आणि त्यांचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत यामध्ये विस्तृत चर्चा झाली। मी स्वतःही मग ती मीटिंग 10 तारखेला झाल्यानंतर आम्ही लगेच 11 तारखेलाही त्याचे मिनिट्स इश्यू करून दिले होते आणि ते मिनिट्स आपण बंतेजींना दाखवून ते आपण इश्यू केलेले होते। त्यानंतर मी स्वतःही त्या ठिकाणी सोमवारी गेलेलो होतो, त्यांच्यासोबत आणखी परत हा विकास आराखडा कसा असायला पाहिजे त्या संदर्भात चर्चा झाली। तिथे असणाऱ्या त्या जागेसंदर्भातले वेगवेगळे विषय आहेत, तिथे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असणारे वेगळे रिझर्वेशन आहेत, त्या संदर्भात कसं करायचं, तिथलं जे अलाइनमेंट आहे फ्लायओव्हरचं ते टेक्निकली कसं आपल्याला सोयीचं करता येईल का, आणि तिथल्या जागेच्या संदर्भातला जो वाद आहे त्या जागेच्या संदर्भातला वाद त्यामध्ये काय करता येईल, अशा बऱ्याचशा विस्तृत चर्चा त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नांवर झालेली आहे। आज मी त्याचाच एक पुढचा भाग म्हणून, कारण सरकारचं सुद्धा असंच मत आहे की त्या ठिकाणी एक भव्य असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं महाबोधी संकुल जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण व्हावं, जेणेकरून तिथल्या बौद्ध बांधवांना या सगळ्या गोष्टीचा लाभ घेता येईल, तिथं विपश्यना केंद्र व्हावं, मेडिटेशन सेंटर व्हावं, अशा प्रकारचा एक खूप चांगला विकास आराखडा तिथे बनावा आणि त्याकरता सामाजिक न्याय विभागाने संपूर्ण निधीची व्यवस्था करावी, अशा प्रकारचा प्लॅन जो आहे तो आता होणार आहे आणि त्याकरता एक कमिटीसुद्धा जी आहे ती नेमण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणजे माझ्याच अध्यक्षतेखाली ती सुरुवातीला कमिटी होईल, त्यानंतर मग तो विकास आराखडा जो आहे तो शासनाला आम्ही सबमिट करून मग त्याच्यावर पुढील कारवाई जी आहे ती प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरीची कारवाई जी आहे ती त्याच्यावर होणार आहे। या ठिकाणी मला असंही सांगावंसं वाटतं की तिथल्या सरकारने जेव्हा हे जाहीर केलं त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी तिथे खूप चांगला सपोर्ट ह्या संकल्पनेला दिलेला आहे। बुद्धभूमी फाउंडेशन यांनी सुद्धा ह्या संकल्पनेला हो म्हटलेलं आहे, इतर सर्व लोकांनी तिथे ह्याला सपोर्ट दर्शवलेला आहे। आणखी आता पुढच्या आठवड्यामध्ये मी बुद्धभूमी फाउंडेशन आणि तिकडचे असणारे इतर सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी सुद्धा ह्या विषयावर की विकास आराखडा कसा असायला पाहिजे, त्यामध्ये काय काय असायला पाहिजे याचं डिस्कशन आम्ही करणार आहोत। त्याचीच पूर्वतयारी म्हणून आज आम्ही KDMCचे म्युन्सिपल कमिशनर, जिल्हाधिकारी ठाणे, MMRDAचे अधिकारी, म्हणजे आज जी आहे आमचे समाज कल्याणचे आयुक्त, आज ही अधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली होती, जेणेकरून सगळे विषय जे आहेत ते प्रशासकीय स्तरावरचे विषय कसे सोडवायचे याबद्दलची चर्चा जी आहे ती आज झाली, विस्तृत चर्चा झाली आणि याच्यानंतरचा पुढचं स्टेप म्हणजे विकास आराखडा जो आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असायला पाहिजे आणि त्याचा डिटेल रिपोर्ट जो आहे ज्याला आपण DPR म्हणतो, तो DPR लवकरात लवकर आपल्याला कसं करता येईल आणि शासनाकडून त्याला मान्यता कसं लवकरात लवकर आपण मिळवायची याकरिता आमचे आता प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत। इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्मारक होते त्याची एक छोटीशी प्रतिकृती जी आहे ती कल्याणमध्ये आपण सुरू करू।
इंदू मिलचंही काम जे आहे ते फार जोमात चालू आहे, जोरात चालू आहे आणि लवकरच ते पूर्णत्वास जात आहे. हा सुद्धा आराखडा तेवढाच भव्य जो आहे तो असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण म्हणताय की तशी प्रतिकृती जी आहे बाबासाहेबांची असणारच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी इथे महाबोधी विहार आपल्याला माहीत आहे की भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया जे आहे हे सगळ्या जगामधलं एक अतिशय पवित्र स्थान मानलं जातं. त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी असेल. म्हणजे इथे धम्माच्या वाटेवर जाण्यासाठी जी लोक जी आहेत सगळीच लोक म्हणजे एकाच समाजाचे नाही तर सगळ्या समाजातील इतरही समाजातील लोकांसाठी खूप चांगलं सेंटर या ठिकाणी व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि शेवटी हे बुद्धाची जी शिकवण आहे ही शांतीची शिकवण आहे, प्रेमाची शिकवण आहे आणि सगळ्याच समाजासाठी आहे. दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला आहे. त्याचं एकंदरीत फार मोठं स्वरूप या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आणि त्याचसोबत बाबासाहेब आंबेडकर यांनी या धम्माचं बद्दलचं महत्त्व सांगितलं. त्यांनी ह्याची दीक्षा जी आहे ती दिली. म्हणजे एका अर्थाने धम्माला नवीन गती त्यांनी प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे आणि त्यांचं असणारं दुसरं काम एज्युकेशन क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये त्याचाही सर्व समाज बांधवांना कसा फायदा होईल याकरताही तिथे सेंटर जे आहे ते उभं राहणार आहे. म्हणजे एक स्पिरिच्युअल सेंटर, धम्माचं सेंटर, त्याच्यानंतर आर्थिक विकास करण्याचं सेंटर, स्टडीचं सेंटर, असा तिन्ही गोष्टी जे आहेत त्या ठिकाणी होईल आहे, जेणेकरून सर्व समाज बांधवांना त्याचा आणि खास करून जे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी याचा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. स्थानिकांचे काही प्रश्न होते, त्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्यांनी आंदोलनाची सुद्धा घोषणा केली होती. त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का आणि त्यांच्या सगळ्या तक्रारी संपल्यास म्हणायचं का? सगळ्या तक्रारी संपल्या असं नाही, परंतु डायलॉग आमचा खूप चांगला चालू आहे. जसं मी म्हटलं की तिथले बुद्धभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष जे आहेत ते आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यासोबत माझी त्याही दिवशी म्हणजे मंत्री महोदयांकडे जेव्हा बैठक होती त्यावेळेस 2 तास माझी स्वतंत्रपणे आणखी चर्चा झाली. मी सोमवारी त्या ठिकाणी परत गेलो होतो तेव्हाही आणखी 2-2.5 तास त्यांच्यासोबत चर्चा केली. आता पुढच्या आठवड्यामध्येही त्यांच्यासोबत चर्चा आम्ही करणारच आहोत. यामधून एक चांगला मेसेजही आम्हाला द्यायचा आहे की सरकार सगळ्याच गोष्टींचा चर्चा करायला तयार आहे आणि त्याच्यावर मार्ग काढायला सुद्धा तयार आहे. आणि सगळ्यांनीच एक पॉझिटिव्ह व्ह्यू दृष्टिकोन घेऊन हा जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आपल्याला महाबोधी संकुल या ठिकाणी जे करायचं आहे हे सगळ्या जगातील एक आकर्षण, भारतामधलं तर होईलच आहे, जगामध्ये एक चांगलं आकर्षण ते होईल आहे. आणि तिथून धम्माचा प्रचार प्रसार आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार होईल. याकरता आम्ही बुद्धभूमी फाउंडेशनचीही खूप त्यांचंही सहकार्य, त्यांचीही मदत आम्हाला यामध्ये लागणार आहे आणि त्यांच्यासोबत आमचा डायलॉग जो आहे अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने चालू आहे. पाहतो आपण कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशनचा वाद जो आहे तो चिघळला होता, मात्र सरकारने मध्यस्थी केल्यानंतर आता हा वाद निवळलेला आहे आणि त्या जागेवरती एक चांगला विकास आराखडा तयार करत असल्याचं डॉक्टर हर्षदेव कांबळे म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे सर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.